मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होताना पाहायला मिळते. स्वयंभू श्री रामेश्वर करंड बुकुम या स्पर्धेचा पहिला दिवस. उपस्थित झालेल्या सर्व क्रिकेट खेळाडूंचं, मान्यवरांचं, प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज नंदू पवळे कामगिरी करतायत. फुल टॉस बॉल, फुल टॉस वरती आक्रमण. श्रवण पवळेच्या बॅटमधून चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. या दरम्यान पुन्हा एकदा आक्रमण केले श्रवण पवळेच्या बॅटमधून. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय निश्चितच फटका सुरेख होता. क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाठलाग चेंडूचा केलाय. तदनंतर जर पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती 3 धावा आणि या 3 धाव्यांच्या बरोबरच धावफलकावरती 10 धावा मैदानाच्या आतमध्ये बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. नंदू पवळे आपण पाहतो षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी करतात. आजच्या दिवसभरातील सामने खऱ्या अर्थानं हे 5-5 षटकांचे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पॉइंट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये केलं जाईल. फटका सुरेख होता, परंतु तितकंच लाजवाब क्षेत्ररक्षण देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना निश्चितच एक षटकार श्रवण पवळे या फलंदाजाच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. टप्प्याचा बॉल ऑन साइडला. चेंडू मिड विकेट मध्ये. फिल्डर चेंडूच्या मागे पुन्हा एकदा कलेक्शन सुरेख लाजवाब फेकी आणि त्यानंतर धावफलकावरती मिळेल एक सिंगल. आणि या सिंगलच्या बरोबर षटक क्रमांक पहिलं संपलं गेले. धावफलकावरती 13 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचा शुभाग म्हणतोय. पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट संघाचे संघ नायक, अष्टपैलू खेळाडू, युवा उद्योजक अनिकेत दादा पवळे प्रामुख्याने उपस्थित झालेत. मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे चैतन्य दादा गोळे देखील प्रामुख्याने उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनापासून स्वागत आहे. अष्टपैलू खेळाडू खऱ्या अर्थानं म्हणून त्यांची ओळख आहे निश्चितच चैतन्य दादा गोळे. पुनश्च एकदा मनापासून स्वागत आहे. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये निश्चितच नंदू पवळे यांनी गोलंदाजी केली. षटक क्रमांक 2 घेऊन अतुल पवळे मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2. स्पर्शद गोळे मागच्या सामन्याचा हिरो आपण पाहिला. 46 धावेंची खेळी करत तो मैदानाच्या आतमध्ये जरूर बाद होताना पाहायला मिळाला, परंतु संघाला तो एका मजबूत स्थितीमध्ये घेऊन गेला. चांगला फिनिशिंग टच मंगेश वेलकवडेने दिला. शेवटच्या बॉलवरती षटकार खऱ्या अर्थाने खेळून एक मोठं आश्वासक आव्हान गोटवडे संघाला दिलं. अवया या सामन्यामध्ये रायझिंग स्टार पिरंगुट संघ कशा प्रकारचं कामकाज करेल. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचलेत, परंतु कॅच इथे कॅरी होऊ शकणार नाही. जेल मिस होईल आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2 धावा या चेंडूवरती येत आहेत. या 2 धाव्यांच्या बरोबरच बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 15 धावा धावफलकावरती आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं किरण काका गावडे यांचं शुभागमन प्रामुख्याने झालंय. आपलं मनापासून स्वागत आहे. विनंती आहे व्यासपीठावरती यायचे. अतिथी कक्षामध्ये सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण या. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा स्पर्शद गोळे. स्टँड अँड डिलिव्हर होणार का? जी हा, ताकद न जाकद कल्पकता. स्पर्शद गोळेचा वार. चेंडू फरार. सीमापार चौकार. डीजे हो यावेळेस मात्र भन्नाट वेग. काय गोलंदाजी अतुल पवळे मैदानाच्या आतमध्ये करतायत. निश्चितच आपण पाहतोय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येईल. एका बाजूने रायझिंग स्टार पिरंगुट आणि दुसऱ्या बाजूने शिवराज क्रिकेट क्लब पिरंगुट. हे 2 तगडे ताकदवर संघ मैदानाच्या आतमध्ये. शिवराज क्रिकेट क्लब पिरंगुट या संघाची पहिली स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. पहिला सामना आहे आणि यावेळेचा चेंडू लोवर फुल टॉस ऑन साइडला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चेंडू जाऊन पोहोचेल सीमा पार. पंचांचा इशारा. 1 बाउन्स. 4 रन चौकार. चौकार येईल आणि या चौकाराने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल.
धाफुलकावरती धावा आहेत त्या 23 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. आयोजक कमिटीचे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मोठी मेहनत, मोठे कष्ट आणि मोठे परिश्रम, त्यांच्या प्रयत्नातून त्यांच्या कष्टातून उभा राहिलेला क्रिकेटचा हा धगधगता थरार. यावेळेस पुन्हा एकदा स्पर्शत गोळीसाठी फुल टॉस बॉल फटका तर फसलाय. 1 2 3 4 तब्बल 4 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा झेल इथे मिस झालाय. सिंगल धावेल, एका सिंगलनं स्कोर कार्ड पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्पर्धेबद्दल खऱ्या अर्थाने चर्चा साधली. निश्चितच मुळशी तालुक्यातील एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजक कमिटीचा मोठा उत्साह या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. मान्यवर मंडळींनी खऱ्या अर्थानं भरभरून प्रेम या स्पर्धेवरती केलेला आहे आणि तदनंतर उभा राहिलेला क्रिकेटचा हा देखना सोहळा पाहूया. याची देही याची डोळा. 12 चेंडूंचा डाव मैदानामध्ये संपलाय आणि या 12 चेंडूंच्या अखेरीस 24 धावा ज्या फलकावरती आहेत. वाऱ्याचा वेग प्रचंड प्रमाणावरती खऱ्या अर्थानं मैदानावरती जो आपल्याला अनुभवायला मिळतोय. निश्चितच दाफलकावरती धावा आहेत त्या 24. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज तयार होतील. पहिल्या 12 चेंडूंवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 12च्या सरासरीनं 24 धावा बनवल्या गेल्यात. रायझिंग स्टार पेरंगुट या संघानं या अगोदर निश्चितच एक सामना जिंकलाय. उटवडे वॉरियर संघाला त्या ठिकाणी पराभूत करत 2 अंक आपल्या खात्यावरती निश्चितच रायझिंग स्टार पेरंगुट संघानं कोरलेले आहेत. आजचा दिवस निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सर्व क्रीडा रसिकांसाठी जो खास असणार आहे. तमाम मुळशी तालुक्याचं लक्ष खऱ्या अर्थानं या स्पर्धेकडे रोखून आहे. दिवस क्रमांक पहिला आणि या पहिल्या दिवसामध्ये मित्रांनो जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती प्रेक्षकांची गर्दी जी मैदानाच्या चौबाजूने आपल्याला पाहायला मिळते. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील कित्येक क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आदरणीय दीपकजी मंडले सर, त्याचप्रमाणे आदरणीय अमितजी भुजबळ सर असतील, संपूर्ण टीम खऱ्या अर्थानं कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये रोहित सर, चनप्पा सर आणि निश्चितच आपण पाहतोय संपूर्ण टीम त्या ठिकाणी मोठी मेहनत घेत आहेत. करण सर आपण पाहतोय साईड कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आहेत. ही संपूर्ण लाईव्हची टीम देखील मोठी मेहनत आपण स्पर्धेसाठी घेताना पाहतोय. 12 चेंडूंचा डाव संपला. दफलकावरती धावा आहेत त्या 24. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजीच्या मार्कावरती गोलंदाज समीर पवळे सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं शुभागमन होतंय. आदरणीय निलेश दादा काटे हे प्रामुख्याने उपस्थित झालेत. आपलं पुनश्च एकदा मनापासून स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 घेऊन समीर पवळे गोलंदाजीच्या मार्कवर तयार. चला वेळ वाचवा. फिल्डिंग टीम 4 ओव्हरसाठी आपल्याकडे नियोजित कालावधी असणार आहे. त्या नियोजित कालावधीमध्ये पहिली 4 षटकं कंप्लीट करणं गरजेचं आहे. अन्यथा एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला चित्रक्षणासाठी घ्यावा लागणार आहे. गोलंदाज तयार. स्पर्शत गोळे बैठक सजवण्याचा प्रयत्न मुख्य पंच अजय हवळे सरांचा इशारा येतोय. अगदीच आपले हात जमीन समांतर या ठिकाणी कळवलंय. मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू आपण पाहतो वाईड असणार आहे. उजव्या खूपसा बाहेर असलेला बॉल मैदानामध्ये वाईड चेंडू. एकाच गावातील खरं तर हे 2 संघ पाहायला मिळतात. गावात खऱ्या अर्थानं क्रिकेट या खेळाच्या अलीकडच्या काळामध्ये प्रचंड क्रेज आहे आणि या दरम्यान पुन्हा एकदा स्पर्शत गोळेच्या बॅटमधून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चेंडू सुसाट वाऱ्याच्या वेगानं पोहोचेल सीमारेषा पार. येतोय बुलंदी षटकार. थँक्यू. 31 धावा धावफलकावर बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटकारानं निश्चितच हो यावेळेस मैदानाच्या आतमध्ये उभा होतोय. अति उसळीचा चेंडू. लाईन लेंथ निश्चितच बरीचशी खराब त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये 1 बाउंडची घोषणा देखील गोलंदाजाला दिली गेली. या चेंडूवरती सिंगल धाव जी मैदानाच्या आतमध्ये मिळेल. एका सिंगलच्या बरोबरच संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल. दफलकावरती धावा आहेत त्या 32 धावा. या उद्योजक आदरणीय स्वप्नील शेठ करंजावणे याही मान्यवरांचं प्रामुख्यानं शुभागमन होतंय. स्वयंभूश्री
रामेश्वर करंडक बुकुम या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आगळे वेगळे बक्षिसांची मोठी खैरात या स्पर्धेमध्ये जी आपल्याला पाहायला मिळते. 32 धावा धावफलकावर गोलंदाज तयार. शफल होऊन चेंडू मैदानाच्या मध्ये खेळायचा प्रयत्न होता. दरम्यानच्या काळामध्ये स्ट्राइक जरूर रोटेट होणार आहे. एकेरी धाव्या चेंडूवरती येते. एका धावेनं स्कोरकार पुढे जाईल. फलकावरती धावा आहेत त्या 33 धावा बिनआघाड्याच्या मोबदल्यामध्ये. प्लेअर ऑफ द डे साठी खऱ्या अर्थानं आकर्षक आगळं वेगळं बक्षीस खऱ्या अर्थानं मुळशी तालुक्यामध्ये प्रथमच आपण पाहतोय. अशा स्वरूपाचं बक्षीस जे प्लेअर ऑफ द डे साठी पाहायला मिळालं. मागच्या वर्षी मित्रांनो बुकुमच्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर प्लेअर ऑफ द डे साठी जवळपास 3 ते 4 किलोची चांदीची गदा होती. परंतु यावर्षी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय. यावेळेस फुल टॉस बॉल स्पर्शत गोळे बिग हिट तर करतोय परंतु क्षेत्ररक्षक मैदानामध्ये तैनात. डीप स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतोय रावसाहेब झेल टिपतायत. फलंदाज स्पर्शत बॅक टू द पवेलियन. Thank you, DJ. Hello, chick. Hello, chick. Hello, chick. 33 अंकावरती संघाला पहिला धक्का बसलाय. पहिला हादरा बसलाय. विकेट स्पर्शत गोळीच्या रूपात फलंदाज मैदानामध्ये बाद झालाय. नवीन फलंदाज न्यू बॅटर मंगेश बलकवडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. या संघाचा मुख्य कणा म्हणून खऱ्या अर्थानं ओळखला जाणारा खेळाडू मंगेश. वेळेस पुन्हा एकदा सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये समीर यांची गोलंदाजी आपण पाहतोय. निश्चितच अप्रतिम चेंडू हाताळला जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 33 एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. आदरणीय संजयजी मराठे त्याचप्रमाणे संतोषजी माझिरे या मान्यवरांचं देखील आपण पाहतोय. विशेष खऱ्या अर्थानं या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. त्यांची देखील धावपळ करत या स्पर्धेसाठी सुरू आहे. व्यासपीठावरती असतात गणेश तात्या पानसरे. सकाळच्या सत्रामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळाले. निश्चितच त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत केलं जाईल. प्रमुख आयोजक कमिटीमध्ये निश्चितच मयूरदादा कर्जवणे आहे. अमोलदादा भरतवंशी आहेत. गिरीश अण्णा पानसरे, दादारामजी चौधरी, दादू माझिरे संपूर्ण आयोजक कमिटी आणि त्यांचा सहकारी वर्गाची मोठी मेहनत या स्पर्धेसाठी आहे. दरम्यान चेंडू फरार होईल. सीमारेषेच्या बाहेर चौकार आला शेवटच्या बॉलवरती. षटक क्रमांक 3 संपलं गेलंय. 18 चेंडूंचा डाव संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 37 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या टाईवरला जीव थोडा लाव पोरी लाव. या टाईवरला जीव थोडा लाव. या टाईवर 3 ओव्हरचा खेळ संपला गेलाय. धावफलकावरती 37 धावा आहेत. चौथं षटक घेऊन गोलंदाज अतुल पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती येताना पाहायला मिळतील. स्वयंभूश्री रामेश्वर करंडकाचा हा पहिलाच दिवस. कित्येक क्रीडा रसिकांना आतुरता आहे, उत्कंठा लागलेली आहे. पहिल्या दिवसाचा कुठला संघ मानकरी होईल, कुठला खेळाडू पहिल्या दिवसामध्ये प्लेअर ऑफ द डे चा मानकरी ठरेल आणि ते आगळं वेगळं आकर्षक बक्षीस आपल्या नावावरती खऱ्या अर्थानं कोरताना पाहायला मिळेल ते पाहण्यासाठी आपण पाहतोय की जे क्रीडा रसिक आतुरलेला आहे. तर या वेळेचा चेंडू उजव्या बाहेरून तर पिक केलाय ऑन साइडला. डीप मिड विकेट मध्ये वाघाची दहाड फोडतोय पहाड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावफलकावरती धावा आहेत त्या
43. 6 चेंडू 16 धावा श्रवण पवळेच्या बॅटमधून येत आहेत. मंगेश बलकवडे मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू 4 धावींवरती खेळतायत. 43 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा बॅटची बाहेरील बाजूची कडा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप थर्डमॅन मध्ये तैनात आहेत. चेंडूपर्यंत पोहोचतील. तदनंतर मिळालेली एक सिंगल आणि ही सिंगल संघाचा स्कोर कार्ड पुढे घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती 44 धावा आहेत. स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब भुकुम आयोजित स्वयंभू श्री रामेश्वर करंडक भुकुम ही स्पर्धा निश्चितच दिवस क्रमांक पहिला आणि या पहिल्या दिवसातील महत्त्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. यावेळेस पुन्हा एकदा मंगेश बलकवडेची पॉवर पाहायला मिळते. चेंडू मात्र ऑफ साइडला एक ताकदवर करोडा स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. Jazz in the mix. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक्कावन्न धावा धावफलकावरती. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 7 चेंडू आणि 17 धाव्यांची खेळी श्रवण पवळे मैदानाच्या आतमध्ये करतायत. रिव्हर्स स्विचचा अटेम्प्ट केलाय आणि चेंडू मात्र वन बाउन्स पोहोचेल पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. श्रवणच्या बॅटमधून येतोय चौकार. या चौकाराच्या मतीनं संघाचा धावफलक पुढे जाईल. अब तक 55 अर्थात 55 धावा धावफलकावरत आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 55 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4चा शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. लोअर फुल टॉस चेंडू ऑन साइडला. चेंडू मैदानाच्या आतमध्ये ऑन द कार्पेट फटका सजवलाय. फिल्डर मिड विकेट मध्ये थोडेसे फंबल होत आहेत. तदनंतर 2 धावा या चेंडूवरती येतील. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल. मैदानाच्या आतमध्ये 57 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी 6 चेंडू फेकण्यासाठी पैसे कुठला गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती येताना पाहायला मिळेल. प्रत्येक दिवसामध्ये आलेल्या क्रिकेट खेळाडूंसाठी प्रेक्षकांसाठी सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था जी निश्चितच आपल्याला पाहायला मिळते. न्यू लीफ लाईफ स्पेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सर्व खेळाडू प्रेक्षक आणि सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था जी या स्पर्धेच्या माध्यमातून केली गेलेली आहे. न्यू लीफ लाईफ स्पेस प्रायव्हेट लिमिटेड या फर्मचं देखील खऱ्या अर्थानं मनापासून आभार व्यक्त केले जातील. या स्पर्धेमध्ये मेगा फायनलच्या दिवशी विशेष आकर्षण खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल. मेगा फायनलच्या दिवशी चीअर गर्ल्स खऱ्या अर्थानं याचं सौजन्य लाभलेलं या दरने गिरीश अण्णा पानसरे याही मान्यवरांचं मनापासून आभार व्यक्त केले जातील. प्रत्येक दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आयुष गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय. पहिला चेंडू मंगेश बलकवडेला या 5व्या षटकामध्ये बाद करण्याची मोठी संधी होती. एक साधा सोपा आणि सुलभ झेल मैदानामध्ये निसटलाय. अगदीच जर पाहायला गेलं तर शिवराज क्रिकेट क्लब पिरगोट या संघाची ही पहिली स्पर्धा आहे. पहिलाच सामना ते मैदानावरती खेळतात आणि या सामन्यामध्ये निश्चितच थोडेसे चुका क्षेत्ररक्षण करताना त्यांच्या माध्यमातून दरम्यान टॉपेज घेतली. क्षेत्ररक्षक मैदानामध्ये पुन्हा तैनात. कमी गतीचे चेंडू आहेत. मंगेश यांचा प्रयत्न आहे मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करण्याचा, परंतु तितकासा चेंडू बॅटवरती जरूर मिडल झाला नाही. मैदानामध्ये नॉन स्ट्राईक रेडला निश्चितच फलंदाज धावाच्या स्वरूपात आपल्याला विकेट सोडतील. रनआउटच्या स्वरूपात श्रवण पवळे मैदानाच्या आतमध्ये बाद होतील. तर नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. ओ हो यावेळेस क्लीन बोल्ड. फलंदाज मंगेश बलकवडे. दांडी होते गुल. फलंदाज मंगेश बॅक टू द पवेलियन. SR. शंखनाद भिनला आज आभाळी जाणत हा राजा अवतरला जगती शंखनाद भिनला आज आभाळी जाणत हा राजा थँक्यू डीजे. पुन्हा एकदा फलंदाज कमलेश क्लीन बोल्ड. थँक्यू डीजे. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट आलेत. विकेट हॅट्रिक साठी मित्रांनो या स्पर्धेमध्ये पहिल्या विकेट हॅट्रिक साठी आकर्षक बक्षीस आहे. जो कुठला गोलंदाज पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करेल त्यासाठी स्पोर्ट्स सायकल असणार आहे. त्याचबरोबर संजयजी मराठे यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं बक्षीस. वस्ताद गणेश सदे फानसरे यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं बक्षीस. पाहूया पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण होणार का. धावफलकावरती धावा आहेत त्या 60. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये स्पोर्ट्स सायकल विकेट हॅट्रिक साठी पहिल्या विकेट हॅट्रिक साठी आहे मित्रांनो. पहिली हॅट्रिक पूर्ण होणार का. चेंडू हवेत. कट करण्याचा प्रयत्न होता दरम्यानच्या काळामध्ये. डीप थर्ड मॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठ 2 विकेट आल्यानंतर पुढच्या बॉल वरती आलाय चौकार. चौसष्ट धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये सौरभ गोळे नवीन फलंदाज संघाचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. अंतिम ओव्हर मध्ये मित्रांनो 5 चेंडू फेकलेत. फक्त 7 धावा आल्यात. 2 विकेट आयुष पवळेनं आपल्या नावावरती केलेल्या आहेत. शेवटचा बॉल पहिल्या डावाचा पहिल्या इनिंगचा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज. यावेळेस स्कोलर टप्प्याचा बॉल ऑन साइडला उडवलाय. फिल्डर चेंडूच्या मागे येतील. चेंडू फेकतील तोपर्यंत 2 धावा आल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि याच बरोबर मैदानाच्या आतमध्ये पाहिजे तिसरी धाव पूर्ण जरूर होईल. चौथ्या धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज रनआउटच्या रूपात बाद होतील. 67 धावफलकावरती धावा त्या 67. टार्गेट आहे 68 धावेंचा शिवराज क्रिकेट क्लब पिरंगोट या संघासाठी.
अगनाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा अगनाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा नाथ अष्टभैरवाचा अवतार शिवाचा नाथ अष्टभैरवाचा अवतार शिवाचा नाथ अष्टभैरवाचा अवतार शिवाचा नाथ अष्टभैरवाचा नाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा नाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा अवतार शिवाचा नाथ अष्टभैरवाचा अवतार शिवाचा नाथ अष्टभैरवाचा अवतार शिवाचा थँक्यू डेझे. येस, अगदीच आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं निश्चितच क्रिकेट या खेळाची प्रचंड आवड आणि प्रचंड वेळ असलेले क्रिकेट वेडे व्यक्तिमत्व म्हणून खऱ्या अर्थाने ज्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं. पुणे शहरामधून प्रथमतः खरं तर त्यांनी यूट्यूब लाईव्हवरती ही स्पर्धा पाहिली. स्पर्धा अतिशय चांगली आहे, स्पर्धा अतिशय आवडली. त्यासाठी खऱ्या अर्थानं ही स्पर्धा पाहण्यासाठी थेट पुणे शहरातून ते मैदानावरती उपस्थित झालेत असे आदरणीय मयूर शेठ मते, त्याचप्रमाणे वैभव शेठ ढवळे आणि तेजसजी भुवड या मान्यवरांचं प्रामुख्यानं या स्पर्धेच्या निमित्तानं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्रिकेट या खेळाची प्रचंड आवड आणि प्रचंड वेळ असलेले आदरणीय मयूरजी मते, वैभवजी ढवळे आणि तेजसजी भुवड या मान्यवरांचं पुनश्च एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाईल. अगदीच मित्रांनो, जर पाहिलं तर या स्पर्धेचं लाईव्ह थेट प्रक्षेपण देखील होतं यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. कित्येक क्रीडा रसिक जोडले गेलेत. तमाम मुळशी तालुक्याला नव्हे तर संपूर्ण पुणे आणि परिसराला खरं तर ज्या स्पर्धेनं वेळ लावलेला आहे, ज्या स्पर्धेची ओढ सर्वांना लागली आहे, ती मानाची आणि सन्मानाची स्पर्धा, लाख मोलाची क्रिकेटची स्पर्धा, स्वयंभू श्री रामेश्वर करंडक बुकुम ही स्पर्धा जी तुम्हा सर्वांना या एम्स क्रिकेट ग्राउंडच्या भव्य मैदानावरती पहिल्या दिवसामध्ये रंगताना पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिले घेऊन गणेश खोराडे तयार. स्ट्रायकर एंडला सागर, नॉन स्ट्रायकर एंडला रावसाहेब. पहिला चेंडू आणि पहिल्याच बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स, चौकार. पहिल्याच बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये चौकार आलाय. चांगली सुरुवात. सागर ऑन स्ट्राईक खेळतायत. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न. इथे कुठल्याही प्रकारे बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू, धावफलकावरती धावा आहेत त्या 4 बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू स्टीअर केलाय. एकेरी धाव्या चेंडूवरती घेतली जाईल. पहिल्याच बॉलवरती चौकार खेळून निश्चितच आपले इरादे स्पष्ट केलेत मैदानाच्या आतमध्ये सागर पवळे यांनी. तदनंतर मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आला, एक सिंगल घेतली. आता मात्र स्ट्रायकर एंडला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सागर पाहायला मिळतील. रावसाहेब यांनी चौकार खेळला. ओहो हो, यावेळेस रिव्हर्स विकेट. चेंडू मात्र जाऊन पोहोचेल डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार. मुख्य पंचांचा इशारा, चौकार. थँक्यू. 9 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती चौकार मैदानाच्या आतमध्ये रावसाहेब यांच्या बॅटमधून आला. तदनंतर मात्र डॉट बॉल, एक सिंगल. स्ट्रायकर एंडला सागर आले आणि सागर देखील आक्रमण करताना पाहायला मिळालेत. त्यांनी देखील रिव्हरचा चौकार वसूल केला. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला खेळलाय. इनफिल्ड क्लिअर करत चेंडू मात्र डीप मध्ये पोहोचलाय. धावेला नकार असेल, दुसऱ्या धावेसाठी निश्चितच थांबवलं गेलंय नॉन स्ट्रायकर एंडच्या बॅटरला. तदनंतर मिळालेली एक सिंगल, एका सिंगलनं संघाचा धावफलक पुढे जाईल. मैदानाच्या आतमध्ये 10 धावा ज्या बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात.
दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा सामना आहे. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज गणेश कुराडे यांच्यावरती चढवलेला हल्ला. चेंडू मात्र जाऊन पोहोचलाय वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. शिवरायांची तळपती तलवार आणि हा गेला चौकार. 4 धावा. माझ्या राजाचं राजपण काल होतं आज उद्या. थँक्यू डीजे. यानंतरचा होणारा सामना आणि या सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. काशी क्रिकेट क्लब आणि नवखंडेनाथ क्रिकेट क्लब ओरोडे या दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला विनंती आहे टॉस साठी या. टॉस आपण करतो. यानंतरच्या होणारा सामन्याचा टॉस या ठिकाणी होणार आहे. विनंती आहे टॉस साठी या. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 14 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्यात. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक, बनवायच्या 54 धावा. एकही फलंदाज बाद झालेला नाही. शिवराज क्रिकेट क्लब पिरंगुट संघानं एक धमाकेदार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये केलेला आहे. पहिलाच सामना खरं तर या संघाचा आहे आणि या पहिल्या सामन्यामध्ये कमालीचा खेळ साकारला जातोय. यानंतरचा होणारा सामना काशी क्रिकेट क्लब आणि नवखंडेनाथ क्रिकेट क्लब ओरोडे संघ टॉस साठी या. ऑन साईडला चेंडू खेळला जाईल. फिल्डर चेंडूच्या मागे आपण पाहतोय स्पर्शत मैदानाच्या आतमध्ये वेगवान पद्धतीने येत आहेत. चेंडू अडवतायत, चेंडू फेकतायत. तोपर्यंत मिळालेली एक सिंगल संघाचा स्कोर कार्ड पुढे घेऊन जाईल. धावफलकावरती 15 धावा. 23 चेंडूंचा खेळ शिल्लक, अजूनही बनवायच्या त्या 53 धावा. चला काशिक संघ टॉस साठी या. वेळेचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सिंगल धाव या चेंडूवरती मिळणार आहे. टॉस झाल्यानंतर लगेचच डिसिजन कळवायचा आहे याची देखील नोंद घ्या. कुठल्याही प्रकारे जास्तीचा वेळ तुम्ही खर्च करायचा नाहीये. आदरणीय संतोष काका आणि मनोज पवार सरांच्या शुभ हस्ते सागरदादा माझिरे, गणपतजी आंग्रे आणि आदरणीय गणेशजी करंजावणे या सर्व मान्यवरांना विनंती आहे टॉस साठी या. टॉस आपण या ठिकाणी करतोय. मैदानाच्या आतमध्ये पहा मित्रांनो काय होतं. निश्चितच पंचांचा डिसिजन येण्यापूर्वीच बॅटरनं आपण पाहतोय आपलं ग्रेटस सोडलेलं आहे. चांगली खेळाडूवृत्ती मैदानाच्या आतमध्ये दाखवली. निश्चितच फलंदाज पहिल्या क्रमांकाचे सागर बाद झालेत. तदनंतर नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. नवीन फलंदाज चेतन पवळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. धावफलकावरती धावा त्या 16 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 21 चेंडू आणि बनवायच्यात 52 धावा. रायझिंग स्टार पिरंगुट या संघानं मात्र या सीझनला कमालीचा खेळ साकारलाय. चेतन पवळे मैदानामध्ये दाखल झालेत आणि पहिल्या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये आक्रमण केलंय. चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. यावेळेस पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय वेगळा वेगळा फटका ट्राय केलाय. क्षेत्ररक्षक जरूर चेंडूला अडवतील, फेकतील. तोपर्यंत मिळतील 2 धावा. या 2 धाव्यांच्या मध्येनं या स्पर्धेच्या निमित्तानं अंकुशजी नणवणारे या मान्यवरांचं शुभागमन झालंय. आपलं मनापासून स्वागत.
एक सिंगल धाव मैदानाच्या येस नक्कीच एका सिंगलच्या मतीने संघाचा धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 25 धावा. 12 चेंडूंचा डाव संपलाय. शेवटचे 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 43 धावा. 18 चेंडू 43 धावा हे समीकरण. यावेळेचा चेंडू मात्र आपण पाहतो मैदानाच्या मध्ये व्हाईट बॉल. धावफलकावरती 1 ने वाढ होते. स्कोर कार्ड 1 ने पुढे सरसावेल. 26 धावा. शेवटचे 18 चेंडू. अजूनही 42 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. चला विनंती आहे स्पीडअप करा. गोलंदाज मंगेश तयार पुन्हा एकदा. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक सौरभ डाऊन द बॉल. झेल टिपलाय. फलंदाज चेतन पवळे बॅक टू द पॅव्हिलियन. पडली भवानी जेव्हा ज्ञानाच्या पायरी रणात फिरली नाती कधीच माघारी. हो चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. तळपत्या Thank you. अवतार. थँक्यू डीजे. 2 गडी बाद. धावफलकावरती धावा आहेत त्या 26. अखेरचे 17 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आणि या 17 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या त्या अजूनही 42 धावा. हो यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. इष्टांच्या पाठीमागे मैदानाच्या आतमध्ये जरूर विकेट किपर थोडासा फंबल झालाय परंतु जास्तीचं नुकसान इथे होणार नाही. मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू येतोय. शेवटचे 16 चेंडू 42 धावा. मुळशी तालुक्यामधील खऱ्या अर्थानं सर्वाधिक आतुरतेनं ज्या स्पर्धेची वाट पाहिली जाते ती मानाची आणि सन्मानाची स्पर्धा. स्वयंभू श्री रामेश्वर करंडक बुकुम. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा उजव्या टीच्या बाहेर. मुख्य पंचांचा इशारा. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. 27 धावा आपण पाहतो धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही 41 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये बनवायच्यात. पुढचा चेंडू मंगेशचा. राईट आर्म ओव्हर द विकेट चा मारा मंगेश करतायत. त्यावेळेस मात्र वेग भन्नाट आहे. ओव्हर पिचचा बॉल बॅटचा फ्लो येईपर्यंत निश्चितच चेंडू मात्र भस्कन वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये स्थिरावलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय डॉट बॉल. 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलक मात्र बराच काळ एकाच अंकावरती स्थिर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा चेंडू अकू टप्प्याचा बॉल खर तर होता परंतु हलक्या हाताने चेंडूला उजव्या टीच्या बाहेरून कट केलंय. डीप थर्ड मॅन मध्ये चेंडू मात्र अडवला जाईल. बरीचशी धावफल बरीचशी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. तदनंतर चेंडू सुरेखरित्या फेक होईल. या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2 धावा येत आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल. 29 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 14 चेंडू 39 धावा. अजूनही मॅच दोन्ही संघाकडे झुकलेला आहे. दोन्ही संघांकडे हा सामना झुकलेला आहे. यावेळेसचा चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. नाईस जजमेंट. नाईस कॉट. विकेट नंबर 3. फलंदाज अमोल पोळे बॅक टू द पॅव्हिलियन. Yogi Remix. इकडे डोंगरचं राहणार, जागेवर शिवबाचं होणार. इकडे डोंगरचं
तीन फलंदाज मैदानामध्ये बाद झालेत. 29 धावा धावफलकावरती मंगेश बलकवडे सामन्याला कलाटणी देणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. 5 चेंडू फेकलेत, 4 धावा केवळ खर्च केल्या, 2 विकेट मंगेशने आपल्या नावावरती केलेत. 29 धावा धावफलकावरती शेवटचे 13 चेंडू 39 धावा. या षटकाचा हा शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 13 चेंडू 39 धावेंचं समीकरण. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय मंगेश शेवटचा बॉल घेऊन सज्ज होतील. यश खऱ्या अर्थानं प्रत्येकाला मिळवायचं आहे. यश ही नशिबानं मिळणारी गोष्ट नव्हे तर उच्च ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणजे यश आहे. यश आणि सुख खऱ्या अर्थानं जोडीने येत असतात. डेड बॉल निश्चितच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मंगेश सज्ज होताना पाहायला मिळतील. यशाबद्दल खऱ्या अर्थानं चर्चा साधली होती. यश आणि सुख जोडीने येतात. आपल्याला जे हवंय ते मिळणं म्हणजे यश आहे आणि जे मिळाले त्यात गोड वाटणं म्हणजे सुख आहे. प्रत्येकाला यश मिळवायचे, प्रत्येकाला मैदानामध्ये संघर्ष करायचा आहे. आपल्या नावाच्या आणि आपल्या गावाच्या साठी खऱ्या अर्थानं प्रत्येक खेळाडू प्रत्येक संघ मैदानावरती उतरताना पाहायला मिळत आहेत. चौथ्या षटकाचा खेळ, तिसऱ्या षटकाचा खेळ संपला गेलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 29. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 12 चेंडू 39 धावेंची गरज. 19.5 जवळपास 20च्या सरासरीनं तुम्हाला आता मात्र मैदानामध्ये धावा बनवाव्या लागणार आहेत. स्वयंभू श्री रामेश्वर करंडक बुकुम या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडण्यासाठी शिवराज क्रिकेट क्लब पिरंगुट या संघाला 12 चेंडू 39 धावा बनवायच्यात. तर रायझिंग स्टार पिरंगुट अलीकडच्या काळामध्ये भन्नाट फॉर्ममध्ये असलेला पिरंगुट संघ आपण पाहतोय. सुरुवातीला निश्चितच थोडासा संघ अडखळला, परंतु SP चषक कासारचा या स्पर्धेमध्ये घेतलेली उंच भरारी पिरंगुट करंडकामध्ये देखील आपल्या नावाचा डंका या संघानं पेटवला. नेरे करंडक या स्पर्धेमध्ये देखील उपविजेता हा संघ ठरलाय. नव्यानं खऱ्या अर्थाने या सीझनला केलेली सुरुवात आणि मात्र आपण पाहतोय अष्टपैलू खेळाडूंचा यंग टॅलेंट या संघामध्ये आहेत. अगदी 1 ते 2 खेळाडू थोडेसे अनुभवी आहेत, परंतु इतर खेळाडू जर पाहिलं तर अगदीच 18 ते 20च्या वयोगटातील बरेचसे खेळाडू रायझिंग स्टार पिरंगुट या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येईल. पुन्हा एकदा लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका. फिल्डर ओहो मिड विकेट मध्ये आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या अगदी बाहेर. पंचांचा इशारा जरूर येताना पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती निश्चितच धावा मिळतील. 4 चौकार येतोय. 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 9 चेंडू 35 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट तर केलाय. फिल्डर पुन्हा एकदा फार दूरवरती राहिलाय. सौरभ वरती हल्ला चढवलाय आणि चेंडू फेकलाय सीमारेषेच्या बाहेर. रावसाहेब राऊत यांच्या बॅट मधून षटकार. थँक्यू. 8 चेंडू 29 धावा. हे 2 चेंडू अतिशय निर्णायक असणार आहेत. पुन्हा एकदा यावेळेचा चेंडू ऑन साइडला खेळून काढला. फिल्डर मैदानाच्या आतमध्ये चेंडूच्या मागे येतील. चेंडू अडवतील, फेकतील, तोपर्यंत मिळेल या चेंडूवरती एकेरी धाव. धावफलकावरती धावा आहेत त्या 40. शेवटचे 7 चेंडू शिल्लक. 28 धावेंची गरज. 7 चेंडू आणि 28 धावा. ज्ञानेश्वर पवळे मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर इंडला आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. मुळशी तालुक्यातील खऱ्या अर्थानं पाहतोय एक मानाची आणि सन्मानाची असणारी स्पर्धा. अलीकडच्या काळामध्ये निश्चितच मुळशी तालुक्याचं क्रिकेट जे मोठ्या उंचीवरती जाताना आपण पाहतो. एका पाठोपाठ एक
ज्यावेळेस सगळा वेगळा फटका ट्राय करायचा होता, परंतु इथे कुठल्याही प्रकारे बॅट बॉलचा संपर्क नाहीये मित्रांनो. 40 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ संपला गेलाय. 10च्या सरासरीनं 40 धावा धावफलकावरती नोंदवल्यात. शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 28 धावेंची गरज. साखळी फेरीतील प्रत्येक संघाला 2 सामने खेळायला मिळतील. लीग मॅचेस मधील ए आणि बी ग्रुप मिळून खरं तर 6 सामने होतील. 6 सामने झाल्यानंतर ए ग्रुप मधील पॉईंट्स टेबलचे 2 संघ आणि तदनंतर बी ग्रुप मधील पॉईंट्स टेबलचे 2 संघ हे प्री क्वार्टर फायनल साठी क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळतील. प्री क्वार्टर फायनल सामना ए ग्रुप मधील टॉपर, बी ग्रुप मधील सेकंड टॉपर, तर दुसऱ्या बाजूने निश्चितच पुढचा सामना असेल बी ग्रुप मधील टॉपर आणि ए ग्रुपचा सेकंड टॉपर. क्रॉस मॅचेस असणार आहेत. पहिल्याची दुसऱ्या सोबत अशा प्रकारे आखणी केली गेलेली आहे, याची देखील सर्वांनी नोंद घ्या. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक, 28 धावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय समीकरण असणार आहे. यावेळेस पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये मंगेश, व्हाईट बॉल पंचांचा निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळेल. इशारा जरूर येताना पाहायला मिळाला आहे. 41 धावा धावफलकावरती 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 6 चेंडू 27 धावा. या अगोदरच्या ओव्हरमध्ये मंगेश यांनी फक्त 4 धावा खर्च करत 2 विकेट मिळवलेत. याही सामन्यामध्ये कमीत कमी धावा खर्च करण्याचा संकल्प आहे आणि याच दरम्यान डीप मिड विकेटला टिपलाय शानदार झेल. फलंदाज रावसाहेब राऊत होत आहेत बाद. एक्केचाळीस धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 5 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक, बनवायच्या त्या 27 धावा. 5 चेंडू 27 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. नवीन फलंदाज नंदू पवळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. शेवटचे 5 चेंडू 27 धावा. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती कट करण्याचा प्रयत्न जरूर होता हलक्यातनं, परंतु मैदानाच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पुन्हा एकदा डॉट चेंडू. यावेळेस लोवर फुल टॉस, हलक्यातनं चेंडू ऑन साईडला. सो केवळ दिशा त्या चेंडूला दिली होती. स्क्वेअर लेग मधून चेंडूची फेकी मैदानाच्या आतमध्ये होईल. वेगानं त्या ठिकाणी फिल्डर मैदानामध्ये मिड विकेट मधून स्क्वेअर लेग पर्यंत स्पर्शत गोळे पोहोचलाय. तदनंतर आलेली एक सिंगल फलक पुढे घेऊन जाताना पाहायला मिळाली. 42 धावा शेवटचे 3 चेंडू मैदानामध्ये शिल्लक. ज्ञानेश्वर पवळे यांनी षटकार खेळला तर वसंत गणेश सत्या पानसर यांच्या माध्यमातून 1000 रुपये, विजय गोडंबे 1000 रुपये, त्याचप्रमाणे मंगेश गोळे यांच्याकडून 1000 रुपये, एका सिक्स साठी 3000 रुपयांचं बक्षीस. बिग हिट केलाय, ज्यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. पुन्हा एकदा प्रवीण झेल टिपतील. फलंदाज बाद. नकमुद्याची नाकामध्ये गे अंबा, छत्रपती शिवाजी महाराज की सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत जितेंद्र पवळे. जितूनाना पवळे यांनी जर षटकार खेळला तर निश्चितच वस्ताद गणेश त्या पानसरे यांच्या माध्यमातून पारितोषिक असणार आहे. तब्बल 5000 रुपयांचं बक्षीस एका षटकारासाठी आहे. 2 चेंडू 26 धावा. यावेळेस आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. हो डायरेक्ट हिट, रन आउट. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जितू नाना पवळे धावबाद होत आहेत. पारितोषिक मित्रांनो षटकारासाठी होतं, परंतु जितू नाना यांनी कुठल्या प्रकारे घाई केली नाही.
हलक्या हाताने त्यांनी चेंडू स्टेअर केला, जणू काही कसोटी क्रिकेट खेळतात अशा प्रकारचा स्ट्रोक पाहायला मिळाला. परंतु रनआउट साठी संधी होती मंगेशकडे, ती त्यानं गमावली नाही आणि मैदानाच्या आतमध्ये विकेट त्यांना पाहायला मिळते. वस्ताद गणेश नद्या पानसरे यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयांचं बक्षीस एका 6 साठी फक्त होतं. दरम्यान फलंदाज रनआउट झालेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक, 26 धावा बनवायच्या असतात. औपचारिकता शिल्लक आहे. 4 विकेट मंगेशने आतापर्यंत आपल्या नावावरती केलेत. शेवटचा बॉल तो देखील सुरेख अचूक टप्पा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. सामना विकेट. Thank you, DJ. शेवटच्या बॉल